मंडळी, तुम्हालाही कमी वेळात चटपटीत असं चिकन बनवायचं आहे का? तर हा व्हिडिओ फक्त तुमच्याचसाठी आहे. नाही ते वाटण तुम्हाला भाजायची गरज आहे ना वाटण दळायची गरज आहे. चला तर दाखवते झटपट बनणारं सुकं चिकन. त्यासाठी तुम्हाला मी इथे अर्धा किलो चिकन वापरलेलं आहे. चिकन चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यावरती पहिल्यांदा थोडं लिंबू पिळायचं आहे आणि एक पाण्याने मी धुवून घेतलं होतं चिकन परत एकदा. आता त्यामध्ये 1 चमचा मालवणी मसाला, थोडंसं मीठ आणि पाव चमचा हळद टाकून हे चिकन मॅरिनेट करत साईडला ठेवलेलं आहे. आता आपल्याला चिकन तयार करायला घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला एक कढई घ्यायची आहे. थोडंसं तेल ओतायचं. त्यामध्ये मीडियम साईजचे 2 कांदे इथे मी बारीक चिरून घेतलेले आहेत. चॉपरमध्येच मी चिरलेले आहेत. तुम्ही सुरीच्या साहाय्याने चिरला तरीही चालेल. आता कांदा जो आहे ना तेलावरती चांगला परतून घ्यायचा. 1 चमचा आलं लसणाची पेस्ट मी इथे वापरलेली आहे. इथे मी रेडीमेडवाली पेस्टच वापरली आहे. तुमच्याकडे जर घरगुती केलेली असेल तर ती नक्की वापरा. आता जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ना ते सर्व चिकन आपल्याला ह्या कांद्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. कांदा चांगला भाजला की चिकन त्यामध्ये टाकायचं आणि परतून घ्यायचं आहे. आताच ह्या चिकनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, 2 टोमॅटो मी मिक्सरला वाटून घेतलेले आहेत बारीकसर असे. हे टोमॅटोची जी ग्रेव्ही आहे ती पण आता मी ह्या चिकनमध्येच टाकून घेतलेली आहे. तर ती पण आपल्याला झटपट अशी ही याच्यामध्ये परतून घ्यायची आहे. आपल्याला ह्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. पाव चमचा हळद पुन्हा एकदा मी इथे ॲड केलेली आहे. मालवणी मसाला मी इथे वापरलेला आहे आणि इथे मी स्पेशल एक काळा मसाला वापरलेला आहे. तर मार्केटमधून मी हा काळा मसाला आणला होता. तर तुम्ही कुठल्याही कंपनीचा काळा मसाला आणून तो 1 ते 1.5 चमचा नक्की वापरा. चिकनला या खूप छान अशी टेस्ट येते. आता सर्व मसाले टाकले की त्यानंतर आपल्याला काय करायचं, थोडंसं परतल्यानंतर ह्यामध्ये 2 टेबलस्पून मी दही ॲड करून घेतलेलं आहे. आता दही टाकायचं आणि हे सर्व चिकन जे आहे चांगलं असं परतून घ्यायचं आहे. आणि ह्यामध्ये मी कुठलंही पाणी एक्स्ट्राचं टाकलेलं नाही आहे. हे जे चिकनला सुटलेलं पाणी आहे ना त्याच्यातच हे छान असं शिजून येतं. तर बघा, एक साधारण 15 ते 20 मिनटात हे चिकन शिजतं. 15 ते 20 मिनटामध्ये 1-2दा मी परत एकदा खाली लागलं नाही आहे ना हे चेक करून घेतलं होतं. तसं त्याला खूप असं छान असं त्याचंच पाणी सुटतं आणि त्या चिकनच्या पाण्यामध्येच चिकन असं खूप चविष्ट असं हे बनतं. 1-2दा मी परतून घेतलं होतं आणि बघा चिकनला आपल्या मस्तपैकी आता इथे तेल सुटलेलं आहे आणि आपलं चिकन आता हे सुकं चिकन रेडी झालेलं आहे. एकदम झटपट होतं हे चिकन आणि चवीला तर एकदम अप्रतिमच लागतं. एकदा नक्की करून बघा. खूप घाईमध्ये असाल, एकदम तुम्हाला झटपट आणि चटपट असं काही खायचं असेल तर नक्की हे चिकनची रेसिपी मंडळी ट्राय करा. खूपच छान अशी बनते. घरी पाहुणे मंडळी आले असतील तर त्यांच्यासाठी झटपट असं काही बनवायचं असेल, त्यांना खुश करायचं असेल तर ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा. खूपच त्यांना आवडेल. तर बघा, आता हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना मंडळी, रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चिकन रेडी झालं तर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. जे काही घरात बनलं असेल, भाकरी, घावणे, चपाती, ते घ्यायचं आणि एका बाजूला एक कोपरा धरायचा आणि चिकनवरती मस्तपैकी ताव मारायचा. रेसिपी आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.